नमस्कार. सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. बाबांच्या अनुभव खूप सुंदर आहेत आणि त्या भक्ताला अ, आत्मिक आनंद देणारे आहेत, आत्मिक समाधान देणारे आहेत, आत्मिक प्रसन्नता वाढवणारे आहेत, त्या भक्तामधलं आत्मिक ज्ञान जागृत करणारे आहेत. खूप म्हणजे आनंद आणि अनुभव वेगळे येत असतात, आनंददायी येत असतात. रोजचा प्रत्येक क्षणातला अनुभव हा साईबाबांचा वेगळा असतो. या सगळ्याचा अनुभव साई भक्तांना आहे आणि बाबांवरती जे विश्वास ठेवतात, श्रद्धा ठेवतात, त्यांना सतत अनुभव येत राहतात. आनंद मिळत जातो. म्हणजे कुठल्याच प्रकारची तुम्ही संपूर्ण तुमच्या सांसारिक सुख-दुःख संसारात राहून ही जी मुक्तता आणि स्वतंत्रता अनुभवायची असेल ना, तर बाबांवरती नक्की श्रद्धा आणि विश्वास ठेवायला अजिबात विसरू नका. कारण ते संसारातून इतका सुंदर मार्ग दाखवतात ना, आनंदित राहण्याचा, अ, त्या भक्ताची स्वतंत्रता जपण्याचा, त्या भक्ताला आनंदित ठेवण्याचा, सुरक्षित ठेवण्याचा जो आशीर्वाद बाबा देतात ना, तो खूप प्रचंड ताकदवर आहे. कसं आहे की विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, म्हणजे प्रेम पाहिजे त्यांच्याबद्दल. आपण काय करतो, एखादी गोष्ट जर समजा एखादी गोष्ट आपल्याला आपल्याकडून आपल्याला हवी असलेली गोष्ट जर होत नसेल, तर आपण लगेच आपला विश्वास तिथे डळमळीत होत जातो. पण असं नाही करायचं. कसं असतं, भक्त आणि परमेश्वर म्हटलं यामधलं जे नातं आहे ना, ते खूप सुंदर आहे अक्षरशः. म्हणजे ते अतूट आहे, अखंड आहे, अनंत आहे आणि ते कधीच तुटणारं नाही आहे अक्षरशः. म्हणजे इतकं सुंदर प्रेम आहे ते. ते जोडल्यानंतरच कळतं की आपण आपल्या परमेश्वराशी कोणतं नातं जोडलेलं आहे. आणि जर तुम्ही आणि परमेश्वर यामधलं जर नातं जर एका मुलाचं असेल ना, मूल आणि बाप किंवा मूल आणि आई, तुम्ही जर परमेश्वराला परमपिता मानत असाल, परममाता मानत असाल ना, तर आणि तुम्ही स्वतः त्याचं बालक रूपात समर्पण भाव तुमचा असेल ना, तर हे खूप सुंदर नातं असते आणि इतकं सुंदर असते ना ते. कारण परमेश्वर तुमची अक्षरशः आई जशी मुलाची काळजी घेते ना, त्याच पद्धतीनं गुरु भक्ताची काळजी घेत असतो. आणि हा अनुभव घ्यायचा असेल ना, तर त्यांच्यावरती तितकाच विश्वास ठेवायला लागतो, तितकीच श्रद्धा ठेवायला लागते. प्रत्येक बाबतीत शंका कुशंका करून नाही चालत आणि फक्त आणि फक्त समर्पण भाव असला पाहिजे तिथं. हां. आणि कसं आहे की एकदा का विश्वास ठेवला ना, बाबा आहेत आपल्यासोबत. बाबा प्रत्येक ठिकाणी बाहेर जाताना की बाबा तुम्ही सोबत आहात आणि मी जिथे जाईल तिथे तुम्ही आहात. हा भाव जर तुमचा असेल ना, तर तो आनंद तर खूप वेगळा असतो. कारण तिथे तुम्हाला बाबा साईबाबांचं तर असाच अनुभव आहे की बाबा तिथे तुम्हाला अ, त्या रूपात भेटतील, काहीतरी संकेत देतील, काही ना काहीतरी त्या भक्ताला बरोबर ही गोष्ट कळते आणि हे फक्त त्या भक्तालाच कळत असतं. आणि हा आनंद वेगळाच असतो खरं तर. म्हणजे जो विश्वास तुम्ही टाकलेला आहे ना, तो त्याची आशीर्वादरूपी ताकद खूप वेगळी आहे. कारण बाबांची वचनं अशी आहेत की बाबांनी सुद्धा एकदा का एखाद्या भक्तानं शिर्डीत जरी पाय ठेवला, म्हणजे शिर्डीमध्ये चुकून जरी योगायोगानं तुमचा कुणावरही विश्वास नसेल आणि तरीसुद्धा तुम्ही त्या शिर्डीमध्ये गेला आणि किंवा कुठेही बाबांचं मंदिर असेल किंवा तिथे जरी गेलात तुम्ही, तरीसुद्धा हा अनुभव खूप वेगळा असतो. कारण त्यांनी स्वतः वचन सांगितलेली आहेत, 11 वचनं सांगितलेली आहेत. अशी सुरुवातच आहे पहिल्या वचनापासून बाबांची की शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. म्हणजे तुम्ही नुसतं त्या शिर्डी गावात जरी गेला ना, तरी तुमचं कल्याण झालं म्हणून समजा. त्यांच्या समाधीची पायरी जरी चढलात, जरी असं वाटलं तुम्हाला की बाबा इथे बाबांचं मंदिर आहे, द्वारकामाई आहे, साईबाबांची समाधी आहे आणि मग आपण तिथे जाऊयात आणि असं जर वाटत असेल ना,
आणि तरी तुम्ही त्या उद्देशाने जरी गेला की जाऊया आपण इथे आलोयच, तर हा उद्देश ठेवून जरी, सहज उद्देश ठेवून जरी तुम्ही तिथे पोहोचला ना, तरी तुमचं कल्याण झालंच म्हणून समजा. आणि इतकं म्हणजे त्यांनी सुंदर वचनं सांगितलेली आहेत, पण ती वचनं तितक्याच विश्वासाने आणि प्रेमाने स्वीकारा, तर त्याचा अनुभव आपल्याला इतका प्रेमळ येऊ शकतो ना, इतका सहज येऊ शकतो, याची कल्पनासुद्धा कोणीच करू शकत नाही. फक्त आणि फक्त तो विश्वास ठेवणारा भक्त आणि बाबांच्यावर प्रेम करणारा भक्तच या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. हे सत्य आहे 100%. तुम्ही नवस जरी केला बाबांना, तरी ते तुम्हाला आशीर्वाद देतात. तुम्ही जसे आहात, पण बाबांच्या दर्शनाला जाता, बाबांचं काही स्मरण करत नाही, कधीतरी त्यांना नमस्कार केलेला आहे, कधीतरी त्यांचं नाव घेतलेलं आहे, तरीसुद्धा ते तुमचं कल्याण करतात. तुम्ही जे मागता, जे जाऊन तुम्ही त्यांच्याकडे मागितलं किंवा तुमच्या घरात बसून जरी त्यांच्या नावाने काही मागितलं, तरीसुद्धा ते तुम्हाला देतात. आणि जो जसा आहे, जी व्यक्ती जशी आहे, तशा पद्धतीनं त्याचं ज्ञान वृद्धिंगत करून तशा प्रकारे त्याला आशीर्वाद देऊन त्या भक्ताची आध्यात्मिक प्रगती, आंतरबाह्य प्रगती कशी साधायची हे बाबांना खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे बरं का. आणि बाबांनी सांगितलेलं आहे की माझा जो जाहला काया वाचा म्हणा. बाबांनी सांगितलेलं आहे की जो माझा झाला आहे, कायेने, वाचेने, मनाने जो माझा झाला आहे ना, त्याचा तर मी पूर्ण ऋणीच आहे. आणि शेवटी हे वचन सांगितलेलं आहे की साई म्हणे तोची झाला धन्य धन्य, झाला जो अनन्य माझ्या पायी. म्हणजे फक्त त्या व्यक्तीनं किंवा भक्तानी साई जरी म्हटलं ना, तरी तो भक्त धन्य झाला आहे, असं बाबांनी सांगितलेलं आहे शेवटच्या वचनात सुद्धा. म्हणजे इतकी सहज वचनं आहेत ना बाबांची, ती फक्त वाचली, विश्वास ठेवला, त्यांच्यावरती श्रद्धेने त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही माझ्यासोबत आहात आणि कुठलंही संकट आलं तर तुम्ही मला त्यातून बाहेर काढणार आहात. तुम्ही प्रत्येक संकटात माझ्यासोबत आहात आणि प्रत्येक क्षणात तुम्ही माझ्यासोबत आहात आणि मी जिथे पण जाईन तिथे तुम्ही आहात. हा भाव ठेवून आपण जर त्यांच्यावरती विश्वास टाकला ना, तर त्याचा अनुभव, आनंदानुभव हा खूप वेगळा असतो. कारण जिथे जिथे आपण जातो तिथे तिथे बाबा असतातच. आणि हे काही हसण्यासारख्या गोष्टी किंवा गमतीशीर गोष्टी म्हणून मी सांगत नाही आहे, तर प्रत्यक्ष अनुभव आलेले आहेत हे सगळे मला, म्हणून मी सांगत आहे.